रिअल इस्टेट क्षेत्र आता खूप मोठ्या प्रमाणावरती ब्लूमिंग होत आहे. म्हणजे रिअल इस्टेट क्षेत्र हे गतीने वाढणारं आहे, प्लस ते गुंतागुंतीचं आहे आणि ते रोज नवीन नवीन चॅलेंजेस त्याच्यामध्ये येत असतात, राईट. तर या रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये कायदेशीर बाबींची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती याचा सहभाग आहे. म्हणजे जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार असतील, ग्राहक आणि प्रमोटर मधली जर काही वाद असतील, रेरा कायदा आहे, FSIचे काही नियम आहेत, प्लस तुमचं ट्रान्सफर प्रोसिजर आहे, टॅक्सेशन पार्ट असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या असतात. आणि आता रेरा कायदा आल्यामुळे काय ना, पारदर्शकता फार मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहेतच. आणि एक वकील म्हणून मी माझ्या क्लायंटला कायदेशीररित्या कसं आपण सेक्युअर करता येईल आणि कायद्याच्या चौकटीमध्ये राहून त्याचं सेक्युरिटी कशी हमी देता येईल ह्याचा प्रयत्न एक वकील करत असतो, नेहमीच करत असतो. टेक्निकल गोष्टी ना हा लेमॅनला माहिती नसतात. तर हा जेव्हा प्रोजेक्टचं डीलिंग होतं तेव्हा तुम्ही नक्कीच एका ॲडव्होकेटला किंवा प्रोफेशनलला त्या सांगूनच व्हेरीफाय केल्या पाहिजेत. कारण की काय होतं, घर आपण एकदाच घेतो आणि दॅट इज द इम्पॉर्टंट थिंग ऑफ अवर लाईफ. सो आपल्याला ते सगळं करताना तुम्ही वकिलांचा नक्कीच सल्ला घेतला पाहिजे.